जाती जमातीच्या आर्थिक विकासाची महामंडळे की निवडणुकांचे जुमले. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य सरकारकडून गाढ निद्रेतून खडबडून जागे झाल्यासारखे धडाधड मंत्रिमंडळ बैठकांचे सत्र घेतले जात आहेत. हजारो शासन निर्णय केवळ 10-12 दिवसात निर्गमित करण्यात आले, तर भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळ्यांचे देखील पेव फुटले आहेत. प्रलंबित विषयांच्या बैठका आणि त्यावरील निर्णय मध्यरात्रीनंतर 1-2 वाजेपर्यंत घेतले जात आहेत. अशी इतकी धावपळ आणि त्रेधा तिरपीट कशासाठी? तर विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी. 2 वर्षांपूर्वी पक्षफोड करून सत्तांतर घडवून सत्तेवर आलेल्या शिंदे आणि पवार गटासोबत भाजपला लोकसभा निवडणूक निकालानंतर धास्ती लागली आहे. पुन्हा आपले सरकार येणार की नाही या प्रश्नाचे उत्तर शोधताना हमखास कुणी सांगू शकत नाही की होय, जनता पुन्हा याच सरकारच्या नेत्यांवर विश्वास ठेवून निवडून देणार आहे आणि मग ही तारांबळ धावपळ सुरू आहे. बरं, जे काही निर्णय घेतले जात आहेत ते केवळ दिखाऊ आहेत की टिकाऊ आणि सनदशीर व्यवहार आहेत याचे देखील मूल्यमापन शासकीय यंत्रणा, सनदी अधिकारी, घटनाविधितज्ञ, कायदा, नियम, संविधान आणि प्रशासकीय यंत्रणांच्या व्यवस्थेत बसणारे आहेत का? याचेही उत्तर दुर्दैवाने नाही असेच आहे. गेल्या 2 आठवड्यात 3 मंत्रिमंडळाच्या बैठका राज्यातील बहुतांश जातींच्या आर्थिक विकासाची महामंडळे स्थापन करण्याचे निर्णय झाले. इतकेच नव्हे तर पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेता यांच्या कल्याणासाठी देखील महामंडळ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. त्यांचा तपशील मात्र कुणालाच सांगण्यात आला नाही. हा भाग वेगळा. पण वस्तुस्थिती काय आहे? तर राज्यातील यापूर्वी स्थापन केलेल्या अनेक विकास महामंडळाचा आजवरचा कारभार पाहता ते पांढरे हत्ती झाले आहेत. ही महामंडळे तोट्यात जात असून त्यांचा सांभाळ करणे राज्य सरकारच्या आवाक्याबाहेर जात आहे. ही महामंडळे बंद केल्याने राज्याच्या तिजोरीचा भार तर कमी होणारच आहे, शिवाय त्यामुळे ज्यांच्यासाठी ती स्थापन करण्यात आली त्यांच्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही, असा निष्कर्ष भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी त्यांच्या विधिमंडळात जुलै महिन्यात सादर केलेल्या अहवालात दिला आहे. हा अहवाल गेल्या अनेक वर्षांपासून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सादर केला जातो, जेणेकरून विरोधकांनी सरकारला घेरू नये किंवा टीका करू नये. मात्र त्यामुळे कॅग सारख्या संस्थेच्या निरीक्षण आणि निष्कर्षांना केराची टोपली दाखवली जात आहे. अर्थात लोकलेखा समितीमध्ये त्यावर खुलासे केले जातात, मात्र त्यानंतर सरकारच्या चुकीच्या बाबींवर पांघरूण घातले जाते, असा अनुभव आहे. मात्र यावेळी केवळ पांघरूण घालणे नव्हे तर नेमके कॅगचा सल्ला धुडकावत राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून विविध जातींसाठीच्या एकूण 17 महामंडळांची भर घातली आहे. या महामंडळांचा खरोखर ती ज्यांच्यासाठी आहेत त्यांना काही फायदा होतो का, यावर नकारात्मक अनुभव आणि अहवाल येऊनही हे निर्णय घेतले गेले आहेत. आणि का? तर निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हे निर्णय घेण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली आहे. सरकारची ही महामंडळे लोकांच्या कल्याणासाठीच आहेत. यातून जास्तीत जास्त लोकोपयोगी कामे करत आहोत, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले आहे. निवडणुकीच्या मंत्रिमंडळाची 4 ऑक्टोबरला बैठक झाली. या बैठकीत बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी आणि जैन अशा 5 जातींसाठी आर्थिक विकास महामंडळांची स्थापना झाली. याआधी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ आणि आर्य वैश्य समाजासाठी वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा सरकारनं केली होती. इतकेच नाही तर ब्राह्मण समाजासाठी देखील परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला. ब्राह्मण आणि राजपूत अशा दोन्ही समाजाच्या महामंडळासाठी 100 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. शिंदे सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळात 19 विविध जाती जमातींसाठी महामंडळ स्थापन झाली. त्यापूर्वीच्या ज्या जाती आणि जमातींसाठी महामंडळ सध्या कार्यान्वित आहेत त्यांच्या कार्य अहवालाचा अभ्यास केल्यानंतर कॅगने त्यातील सुमारे 18 महामंडळे बंद करण्याचा सल्ला दिला होता. हे जाणीवपूर्वक बाजूला ठेवले जात आहे. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अशी महामंडळे आधीपासूनच कार्यरत आहेत.
या महामंडळाअंतर्गत त्यांची ज्या संबंधित जात जमातीसाठी स्थापना झाली आहे त्यांच्या लाभार्थ्यांना लाभ मिळतो का याचा शोध घेतला असता उत्तरे नकारार्थी येतात. वर्षानुवर्षे या महामंडळाकडून जनकल्याणाच्या नावाखाली जो कोट्यावधींचा निधी खर्च केला गेला त्यातून अजूनही लोकसंख्येच्या अगदी 10-12% असलेल्या या समाजाला किमान लाभांपासून वंचितच राहावे लागले आहे. दुर्गम भागातील आदिवासी समाजाचे प्रश्न सातत्यानं मांडून मागण्या घेऊन आंदोलने केल्यानंतर देखील समाजातील काही सुशिक्षित लोकांना महामंडळाच्या योजना माहिती असूनही दुर्गम भागातील आदिवासींच्या कल्याणासाठीच्या महामंडळाकडून योजनांची प्रभावी अंमलबजावणीच होत नाही. आदिवासी भागात महामंडळांनी जनजागृती केली तरी भ्रष्ट यंत्रणा आणि राजकीय हस्तक्षेपातून समाजाचा आर्थिक विकास होऊ शकला नाही हे ठळकपणे पाहिल्यास दिसते. अनेक विद्यमान महामंडळे आहेत हे देखील अनेकांना माहितीच नाही किंवा ते काय काम करतात ते सामान्य लोकांना ज्ञात नाही. अतिशय सुप्त अवस्थेत गुप्त पद्धतीने ही महामंडळे काय काम करत असतात असा प्रश्न पडावा असा हा गूढ प्रश्न आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास नंदुरबार, धुळे, मेळघाट, ठाणे, नाशिक, रायगड, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या भागात आदिवासींची मोठी जनसंख्या आहे, पण त्यांच्यासाठी विकास महामंडळाचे ठळकपणे कोणतेच काम इतक्या वर्षात झाल्याचे दिसत नाही असे या संदर्भात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचेच म्हणणे आहे. तीच अवस्था मराठा समाजासाठी असलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळांची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी स्थापन झालेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळांबद्दलही लोकांच्या तक्रारी आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या गाजतोय, पण 27 नोव्हेंबर 1998ला स्थापन झालेल्या या महामंडळाने मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगार देण्यासाठी प्रत्यक्षात 2017 साली कर्ज व्याज परतावा योजना सुरू केली. या योजनेद्वारे बँक लाभार्थ्यांना कर्ज देते. त्यानंतर या कर्जाचे हप्ते कर्ज घेणाऱ्या संबंधित व्यक्तीला भरावे लागतात. त्यानंतर महामंडळाकडून ही व्याज परताव्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. महामंडळाच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत एकूण 1,08,721 लाभार्थ्यांना बँकेतून कर्ज मंजूर झाले. आत्तापर्यंत बँकेने 9,105.24 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहेत. 883 कोटी रुपयांची व्याज परतावा रक्कम लाभार्थ्यांना परत मिळाली आहे. बँकेतून कर्ज मिळविताना लाभार्थ्यांना असंख्य अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. इतर महामंडळांना लाभार्थी कर्जांसाठी सरकार थेट निधी देते, पण अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामध्ये फक्त कर्जाची व्याज हमी व परतावा देते. बँकेनं व्यवसाय सुरू करायला कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाचा व्याज परतावा सरकारकडून दिला जातो, पण बँकेकडे कर्ज मागायला गेलो तर बँकेकडून तुम्ही कोणते काम करता, तुमच्याकडे आधीच काही धंदा आहे का, अशा प्रकारे चौकशी करून कर्ज नाकारण्याचे प्रमाण अधिक आहे. बँका 3 वर्षातला ITR मागतात, गेल्या 3 वर्षातला रेकॉर्ड मागतात. मग जी व्यक्ती पहिल्यांदाच व्यवसाय करत असेल तर त्यांनी कागदपत्र कुठून आणायची हा प्रश्न आहे. योजना अंमलात आल्यापासून जिल्ह्याचे उद्दिष्ट 20,000चे असताना केवळ 18% उद्दिष्टपूर्ती झाली आहे. महामंडळाच्या योजना मृगजळ ठरत आहेत, कारण या महामंडळाचा मराठा समाजातील लोकांना फायदा होताना दिसत नसल्यानेच आरक्षणाचा रेटा आणि आक्रोश वाढला आहे. ज्याला थोडी शेतजमीन आहे, त्याला पीक कर्जामुळे सिबिल खराब आहे अशा व्यक्तींना बँक कर्ज देत नाही. त्यामुळे लोक तक्रारी करतात, पण अण्णासाहेब पाटील महामंडळाचे समाजासाठी काहीच काम होताना दिसत नाही. तरी मग आता आधीच काम करत असलेल्या जाती समाजाच्या महामंडळांची एक अशी अवस्था असताना सरकारने नव्याने इतकी महामंडळं का स्थापन केली आहेत? या महामंडळांकडून जनतेची कामं होण्यासाठी यंत्रणा आणि निधी देण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे या महामंडळांना वैधानिक अधिकार आणि दर्जा हवा आहे. पण सध्या जाती आणि समाजासाठी घोषित झालेली महामंडळं म्हणजे राज्य सरकारमध्ये सत्तेवर असलेल्यांच्या पक्षांचा निवडणूक मतदानाच्या सोयीसाठी निर्माण केलेली सोय आहे. केवळ राजकीय फायदा मिळावा, निवडणुकीच्या काळात एखाद्या समाजाप्रती आपल्या भावना दाखविण्यासाठी महामंडळ निर्मितीची घोषणा होते. अशा महामंडळांमधून समाजातील बोटांवर मोजण्या इतक्या लोकांना क्षणिक लाभ होतो. एकूण समाजाचा उद्धार होत नाही. महामंडळ राजकीय व्यक्तीला चालवायला न देता समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला द्यावं. त्यावर सरकारने नियंत्रक म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. कॅगने तोट्यातील महामंडळं बंद करण्याचा सल्ला दिला होता. आणखी 19 महामंडळे का स्थापन केलीत? नवीन महामंडळांसाठी निधी कसा उभारणार?
मात्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतात, कॅग न तोट्यातील व्यावसायिक महामंडळ बंद करण्याचा सल्ला दिला होता. आता स्थापन केलेली महामंडळं तर जातींच्या कल्याणासाठी आहेत. आम्ही आणखी महामंडळं स्थापन करणार आहोत. काँग्रेसच्या काळात मिळत नव्हता इतका निधी आम्ही या महामंडळांना देतो. महामंडळं चालविण्यासाठी आमच्या तिजोरीत भरपूर पैसा आहे. त्यामुळेच आम्ही इतक्या योजना राबवत आहोत. वॉरियर महाराष्ट्रसाठी लेखक तसेच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक किशोर आपटे, मुंबई.